काय एक्सपिरियन्स आहे 35 वर्षाचा? खूप वाईट. त्यांनी मला त्रास दिला 16 वर्ष. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्लॉग्स. तर आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे. आज मी धुतले केस आणि आज आहे माझ्या पप्पांची मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो चला त्यांना विश करूया आणि विचारूया त्यांचा इतक्या दिवसांचा म्हणजे किती वर्षांचा आहे. गेस 35 इयर्स झाले त्यांच्या लग्नाला. तर त्यांचा प्रवास कसा होता ते पण विचारूया. तर चला, हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. कसं वाटतंय लग्नाला 35 वर्ष झाले तुमच्या? काय एक्सपिरियन्स आहे 35 वर्षाचा? खूप वाईट आणि खूप चांगला दोन्ही एक्सपिरियन्स आहे. दिस इज अ रिअल मॅन. थँक्यू. कसं वाटतं? छान वाटतं. 35 वर्ष एक्सपिरियन्स काय असतं? 35 वर्षाचा म्हणजे थोडं त्यांनी मला त्रास दिला. 16 वर्ष 16.5 वर्ष मी त्यांना त्रास दिला. अच्छा, एकमेकांना त्रास देऊन 35 वर्ष हो. ॲनिव्हर्सरी स्पेशल सोबत व्यायाम चालू आहे. डुगूला देते थोडं पपई. तर तिला पपई पकडायला थोडं अवघड चाललंय कारण ती हातात येत नाही, सटकत आहे. सारखी सटकत आहे त्याच्या हाताने. दुसऱ्या हाताने ट्राय करते आता. अरे हात ना, मी देते. गाईज, डाकघरची गाडी आलेली आहे. कुंकू किंवा पूजा ताईने पाठवलं असावं काय. गाईज, तुम्ही काय पाठवलं का एवढं मोठं? पोपट झाला गाईज, कोणीच काही पाठवलेलं नाही. बाजूचं पार्सल होतं, गाडी चालली. काय गाईज, तुम्ही काही तर पाठवत जा. कुछ तरीका है भीक मांगने का? तो गाईज, आता चाललोय आम्ही सेलिब्रेशन करायला बाहेर. वेणी आणखी ठरला नाही, पण आता लवकर रेडी होणार आहे कारण आता वाजले 6:30. द्यायचं नाही सेलिब्रेशन. सो आम्ही आता रेडी होतो आणि मग बघूया कुठे जायचं. केक आणून दिलेला आहे, पिंकू मावनी पाठवलेला आहे. सो गाईज, आम्ही रेडी झालो आहे. मम्मीने घातला आहे हा सुंदर असा ट्रेडिशनल ड्रेस, त्यामुळे डुगूला पण मी कुर्ता टाईपच घातला आहे. तर ही माझी तयारी आहे. थंडी आहे त्यामुळे. सो गाईज, व्हेन्यूवरती आलो आम्ही. चला बघा, तिकडून जावं लागेल. चला, टी प्रेस करा. येस, ऑफकोर्स, तुमची ॲनिव्हर्सरी आहे तर तुमचा फोटो तर मी काढणंच देईल. हॉटेलमध्ये आलो आहे. नाईस. आम्ही 4, 5, 7 जण. गाईज, हे बघा याची स्टाईल बघितली का? मुन्ना बाय. टोमॅटो सूप आलेला आहे. लेट्स एन्जॉय टोमॅटो सूप. आमचा टेबल बघा कुठे आहे आणि डुगू बघा कुठे गेला. डुगूच्या आईला नुसतं त्रास आहे. आता सगळ्यांचे टेबल फिरतोय तो. मम्मी आणि डुगू गायब झाले, कदाचित इकडे नाही. ओ माय गॉड, दोनों देखो क्या कर रहे हैं. काय करताय गाईस तुम्ही? टावर. तो आहे टावर आणि इकडे या साईडला आहे आमचं घर. बेबी डुगू इकडे बघ. डुगूसाठी मी घरूनच पॅनकेक बनवून आणले होते. आमचं ऑर्डर पण आलेलं आहे, पण आमचे गेस्ट नाही आले. वी आर वेटिंग फॉर गेस्ट. डुगू, दीदी आली. दीदीला हाय कर. डुगू, हाय कर दीदीला. हाय कर दीदीला. दीदीला हाय कर. दिसलीस तिथे तुमच्याकडेच बघते. तेच ओळखीचे वाटते तर आमचे गेस्ट आलेले आहे. डुगू बघा मारझोड करता येते. डुगू, छोड़ दो उसकी कॉलर.
डुगू मुलींशी पोलाइटली वागायचं असते, असं नाही करायचं. बघितलं डुगूनी कसं केलं गाईस. डुगू खूप झालाय नॉटी. हॅपी अॅनिव्हर्सरी. मम्मी आता रोज आणायचं विसरली एक मधला रोज देते. हॅपी अॅनिव्हर्सरी. ठेवून दे आता बगीच्यामध्ये परत. अरे बापरे, हे दोघं काय शिकले बघा. डुगू दीदीला असं वाईट शिकवलं का रे. आणि डुगू इथे झोपलाय. सो गाईज जस्ट आम्ही घरी आलेलो, तर असं केलं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय.